या ठिकाणी जागा निघालेली आहे मित्रांनो. तर त्याच ठिकाणी ऑनलाईन फॉर्म हा कशा पद्धतीने अप्लाय करायचा, तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर आपली ही वेबसाईट आहे मित्रांनो www.rrb.in यावरती आल्यानंतर या ठिकाणी त्याचं पहिलं पेज ओपन होईल. त्याच्यानंतर ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डाव्या बाजूला या ठिकाणी अप्लाय नावाचं रेड कलरचं बटन आहे. त्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि क्रिएट अॅन अकाउंट करायचे आहे. त्याच्या अगोदर जर तुम्ही जर या ठिकाणी रेल्वे डिपार्टमेंटसाठी जर अर्ज केलेला असेल, तुमच्याकडे जर लॉग इन पासवर्ड असेल, तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि हा पासवर्ड टाकून या ठिकाणी कॅप्चर फिलअप करून या ठिकाणी लॉग इन करू शकता. आपण आता नवीन असल्यामुळे या ठिकाणी काही विद्यार्थी नवीन असल्यामुळे या ठिकाणी त्याला आपण नवीन क्रिएट अॅन अकाउंट कसं करायचं या ठिकाणी मी त्याला दाखवतो. तसेच या ठिकाणी आपल्याला विचारेल यू आर करंट ऑब्झर्वेशन यू आर RRB कॅटेगरी, तुम्ही आहात का, या ठिकाणी येस असेल तर येस किंवा नो करा. त्याच्यानंतर यू हॅव अंडरस्टँड ऑफ द सर्वेशन प्रोटेक्शन ऑफ द करेक्ट रेफरन्स इरर, येस किंवा या ठिकाणी नो करू शकता. त्याच्यानंतर आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, या ठिकाणी तुम्ही जर असाल तर येस किंवा नो करा. त्याच्यामध्ये या ठिकाणी करंट ऑफ नॅशनॅलिटी या ठिकाणी आपल्याला इंडियन करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेम, जो काय तुमचं नाव असेल तो नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर फुल नेम परत जो काय असेल तो नाव परत रिपीट करायचे आहे. त्याच्यानंतर डू यू हॅव चेंज, मग तुम्हाला जर नावात काही चेंज करायचं असेल तर तुम्ही येस करा किंवा नो करा. या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आहे, ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकली, परत रिपीट या ठिकाणी तीच डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आपल्याला. त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं जनरल मेल काय असेल फिमेल ते या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फादर नेम, त्याच्यानंतर परत रिपीट या ठिकाणी तीच करायची. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या आईचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे, मदर नेम. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा. या ठिकाणी व्हेरीफाय आधार झाल्यानंतर या ठिकाणी ग्रीन कलरचा मेसेज येईल, युअर आधार व्हेरीफाईड सक्सेसफुली. ज्याच्या आधारमध्ये मिसमॅच असेल तर या ठिकाणी मिसमॅच येईल. या ठिकाणी आपला आता या ठिकाणी ईमेल ID टाकायचा आहे. तर या ठिकाणी मी ईमेल ID आणि मोबाईल नंबर खाली टाकायचे आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जनरेट ईमेल OTP वरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो काय तुम्ही इथं ईमेल ID दिलेली आहे तर त्याच्यावरती या ठिकाणी मेसेज आलेला असेल तर तो मेसेज या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती जाऊन ईमेल ID वरती या ठिकाणी बघू शकता. तर आता आपल्या ईमेल ID वरती या ठिकाणी मेसेज आलेला आहे, तर मी या ठिकाणी एंटर करतो. त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती OTP, तो OTP पण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी मोबाईलवरती पण जनरेट OTP आल्यानंतर टिक मार्क येईल.
त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या मोबाईलवर पासवर्ड यायला थोडा वेळ लागत आहे, म्हणून खालती पासवर्ड टाकून घेऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड जो काही टाकलेला आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जो काही खाली या ठिकाणी कॅप्चर दिलेला आहे या ठिकाणी आपला पासवर्ड मिसमॅच झाला असं आपला मेसेज आलेला आहे. या ठिकाणी बरोबर आहे सगळं ग्रीन कलरचं या ठिकाणी टिक मार्क येत आहे, याचं सर्वांनी नोंद घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या मोबाईलवर OTP येत नाही, पण मोबाईल नंबर दुसरा टाकून चेंज करू. थोडा रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी OTP येत नाही. तर या ठिकाणी आता आपल्या मोबाईलवरती OTP हा आलेला आहे. तर या ठिकाणी मी OTP टाकून घेतो आणि OTP सगळं झाल्यानंतर या ठिकाणी प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण प्रिव्ह्यू बघू शकता की आपण जी भरलेली माहिती आहे ती योग्य आहे का. योग्य असेल तर आय हॅव रिचेक यावरती क्लिक करून या टिक बॉक्सवरती या ठिकाणी आपलं ओपन या ठिकाणी क्रिएट अँड अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं अकाउंट या ठिकाणी जनरेट होणार. तर आता आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहोत, आपण बघू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्रिएट अन अकाउंटवरती क्लिक करून या ठिकाणी आपला अकाउंट क्रिएट करून या ठिकाणी अपलोड असा मेसेज येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रोसेस या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी युअर क्रेडिटेड अकाउंट सक्सेसफुली या ठिकाणी झालेलं आहे. आता आपण आपला अकाउंट या ठिकाणी लॉग इन करून घेऊ. त्याच्यानंतर आपला जो काही पासवर्ड आपण ठेवलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी आपण एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर जो काय हा कॅप्चर दिलेला आहे तर हा कॅप्चर या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन बटनावरती क्लिक करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी इंट्रोडक्शन ऑनलाईन ॲप्लिकेशन विवो अँड मॉडिफाय ॲप्लिकेशन या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन या प्रोसेसवरती आपल्या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी आपला फॉर्म भरण्यास आता या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो सिलेक्ट RRB विच ऑफ द अप्लाय, म्हणजे तुम्ही कोणत्या ह्याच्यासाठी म्हणजे डिव्हिजनसाठी अप्लाय करणार आहात. तर अहमदाबाद आहे, अजमेर आहे, बेंगलोर आहे, भोपाळ आहे, भुवनेश्वर आहे, बिलासपूर आहे, छत्तीसगड आहे, चेन्नई आहे, गोरखपूर आहे, गुवाहाटी आहे. तर तुम्ही जे काय कुठल्या याच्यावरती सिकंदराबाद आहे, जे काय तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्या बटनावर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी भरू शकता. तर जिथं कुठे तर जेव्हा कुठल्या डिव्हिजनला तुम्हाला अर्ज करायचा आहे तर ते डिव्हिजन या ठिकाणी निवडायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला बिलासपूरला अर्ज करायचा आहे, बिलासपूर निवडतो. त्याच्यानंतर सेंट्रल रेल्वे का वेस्टर्न रेल्वे तर या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. या टिक मार्कवरती क्लिक करायचं रेल्वे झोनच्या आणि नेक्स्ट बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला पूर्ण माहिती या ठिकाणी फिलअप करून घ्यायची स्टेप बाय स्टेप. तर या ठिकाणी आता आपलं अर्धी माहिती या ठिकाणी वर आलेली आहे. तर आपलं मॅरिड का अनमॅरिड या ठिकाणी आपल्याला स्टेटस निवडायचं आहे. त्याच्यानंतर रिलिजन कुठला असेल, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध या ठिकाणी चूज ऑफ लँग्वेज, एक्झामिनेशन. तर तुम्ही एक्झामी कुठल्या भाषेतून देणार आहात तर ती या ठिकाणी तुमची मदर लँग्वेज असेल तर त्या या ठिकाणी निवडू शकता. त्या ठिकाणी परमनंट विजिबिलिटी तुमच्या हातावरती काय मार्क असेल किंवा काय तुम्हाला लहानपणीचं हे असेल तर या ठिकाणी टाकू शकता. आणि दुसरं पण या ठिकाणी काय तेच टाकू शकता.
या ठिकाणी तुमची कम्युनिटी कुठली आहे, म्हणजे तुमची कास्ट रिझर्वड आहे, एस सी कॅटेगरी, ओबीसी, अदर बॅकवर्ड आहे, जी कुठली असेल तर त्या ठिकाणी आपण निवडायचं आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल तुमच्याकडे आहे किंवा नाही विचारते. या ठिकाणी आपल्याकडे आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण नॉन क्रिमिनल या ठिकाणी आपल्याला आपण निवडायचं आहे. ज्याच्याकडे असेल त्याने येस करा, ज्याच्याकडे नसेल त्याने नो करा. नाही केली तरी आपल्याला काही अडचण नाही. त्यामुळे जे शक्यतो ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहे अशाने येस करून टाका. त्याच्यानंतर जो आपला नॉन क्रिमिनल आहे त्या नॉन क्रिमिनलवरची या ठिकाणी आपल्याला तारीख आणि आपलं सर्टिफिकेट कोण इश्यू केलेलं आहे तर ते या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. तर त्यामुळं तुम्ही नॉन क्रिमिनल या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी मी माझ्या नॉन क्रिमिनलवरची तारीख या ठिकाणी एंटर करत आहे. त्याचा सर्टिफिकेट जो काही नंबर असेल तो नंबर पण या ठिकाणी एंटर करा. सर्टिफिकेट नंबरवरती क्लिक करा आणि एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर इश्यू कुठून झाले तर ते या ठिकाणी टाकायचं आपल्या ह्याच्यावरती असतं. त्याच्यानंतर कधी ते कुठल्या स्टेटचं आहे तर ते पण या ठिकाणी टाकायचं आहे. आणि इश्यू कधी झाले त्याची तारीख पण या ठिकाणी टाकायची आहे. नमस्कार. तर या ठिकाणी आपला जो परमनंट ॲड्रेस आहे तर तो ॲड्रेस या ठिकाणी आपला फिलअप करून घ्यायचे. या ठिकाणी स्टेट असेल, या ठिकाणी आपला जो डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला ॲड्रेस या ठिकाणी ॲड्रेस पूर्ण या ठिकाणी भरायचे. या ठिकाणी आपल्याला पिनकोड या ठिकाणी एंटर करायचा आहे. आणि हा परमनंट ॲड्रेस आणि सेम ॲड्रेस जर सेम असेल करंट ॲड्रेस या ठिकाणी क्लिक चेकबॉक्सवरती करायचं आणि या ठिकाणी सेव्ह करून या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं. या ठिकाणी आपले पर्सनल जो डिटेल्स असतील ते डिटेल्स या ठिकाणी आपल्याला सबमिट झाले. नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपण दुसरी स्टेप ओपन होईल. या ठिकाणी अदर डिटेल्स या ठिकाणी तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर येस करा किंवा नो करा. तुम्हाला हँडिकॅप असेल तर येस किंवा नो करा, ते ऑलरेडी येईल. त्याच्यानंतर आर यू ई बी एस सर्टिफिकेट होल्डर्स ई बी एस असेल तर येस करा किंवा नो करा, या ठिकाणी आपण नाही. त्याच्यानंतर आर यू एम्प्लॉय ऑफ इंडियन रेल्वे, जर तुम्ही एम्प्लॉयमध्ये असाल इंडियन रेल्वेचे तर या ठिकाणी येस किंवा नो करा. नेम ऑफ द करंट डिपार्टमेंट ऑर्गनाइज्ड आहे, तुम्ही सध्या म्हणजे कुठं काम करता आहात का असेल तर येस किंवा किंवा नो कर किंवा नॉट अप्लिकेबल या ठिकाणी असं क्लिक केल्यावर पण चालतं. त्याच्यानंतर या ठिकाणी आर यू कोर्स कम्प्लिटेड ॲप्रेन्सिप, तुम्ही जर ॲप्रेन्सिप ॲक्ट म्हणजे ॲप्रेन्सिप जर कम्प्लीट केली असेल तर येस करा. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण नेम ऑफ द ट्रेड, म्हणजे तुम्ही कोणत्या ट्रेड म्हणून अप्रेन्सिप केलेले आहेत तर या ठिकाणी विचारतं. या ठिकाणी मी इलेक्ट्रॉनिक्सचा केलेला आहे. त्या ठिकाणी ट्रेनिंग ऑफ डेट, म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग कधी होतं ते या ठिकाणी आपल्याला अप्रेन्सिपचं या ठिकाणी टाकायचं आहे त्या विद्यार्थ्याचं. तर या ठिकाणी मी आता टाकून घेतो. तर या ठिकाणी जो आपला ट्रेनिंगचा पिरियड असेल जो त्या ठिकाणी तुम्ही केलेला आहे तर या ठिकाणी या ट्रेनिंगचा पिरियड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी माझा ट्रेनिंगचा पिरियड टाकून घेतो. तर या ठिकाणी डिसेंबर 20.
17 ते ट्रेनिंग ऑफ डेट. या ठिकाणी डिसेंबर 18. या ठिकाणी आपला कोर्ससाठी सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी आपल्याला जनरेट करायचा आहे. तर या ठिकाणी सर्टिफिकेटचा जो काही नंबर असेल तर तो या ठिकाणी नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट डेट, त्या सर्टिफिकेटची डेट कधी आली तर ती टाकायची आहे. त्याच्यानंतर आपल्या या ठिकाणी मोबाईल नंबर जो काही असेल तर तो मोबाईल नंबर बँक अकाउंट नंबर या ठिकाणी आपले इंटर करायचे. त्याच्यानंतर आपला अकाउंट नंबर टाकायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचे. त्याच्यानंतर IFSC कोड टाकायचा आपल्या बँकेचा. या ठिकाणी कन्फर्म करायचे. कन्फर्म केल्यानंतर आपल्या या ठिकाणी स्टेट बँकेचा कोड येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली अदर डिटेल जे काय असतील ते या ठिकाणी सेव्ह झालेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे काय असेल तर ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर एक 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 या ठिकाणी आपण ॲड करून घेऊया. या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्ही 10वी तुम्ही केव्हा पास झाला तर तुमचं या ठिकाणी ज्या तर ते या ठिकाणी पासिंग इयर या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचे. तर तुम्ही या ठिकाणी फिलअप करा. तर या ठिकाणी डेट ऑफ पासिंग या ठिकाणी विचारत आहे. तर डेट ऑफ पासिंग ही आपल्या मार्कशीट वरती असेल तर टाकून घेऊ शकता. या ठिकाणी आपलं रिझल्ट केव्हा लागला तर ते रिझल्ट टाकायचे. त्यानंतर आपल्या 10वी नंतर तुम्ही जे काही शिक्षण घेतलं त्यानंतर ॲड बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही क्वालिफिकेशन विचारते 3 इयर्स
3 इयर्स डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, डिग्री इन इंजिनिअरिंग किंवा ITI जे काही असेल ते या ठिकाणी टाकता. तुमचा ट्रेड या ठिकाणी खूप सारे ट्रेड आहेत, तर या ठिकाणी निवडा. त्याचा ट्रेडचा तो स्टेट, कुठल्या स्टेटमधून तुम्ही ITI केले ते निवडा. त्याच्यानंतर त्याचा जिल्हा या ठिकाणी निवडा. त्याच्यानंतर नेम ऑफ इंडस्ट्री या ठिकाणी तुमच्या ITIचं नाव टाका. त्याच्यानंतर तुम्ही पास कधी झाला तर ते पास पण या ठिकाणी टाकून घ्या. तर या ठिकाणी आपण कधी पास झालात ते पण या ठिकाणी टाकून द्या. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यूड बाय NCVT का SCVT आहे, तर ते तुम्ही हे करून घ्या. त्याच्यानंतर सर्टिफिकेट टाईप नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट आहे का तुमचं स्टेट ट्रेड सर्टिफिकेट आहे ते पण टाकून घ्या. तर या ठिकाणी ऍड करायचं आहे. ऍड केल्यानंतर या ठिकाणी तुमची माहिती या ठिकाणी सेव्ह होईल. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट करून पण पुढे जाऊ शकता, किंवा ऍड जर करायचं असेल तर या ठिकाणी क्वालिफिकेशन तुमचं जे काय असेल 3 इयर्स डिप्लोमा, 2 इयर्स डिप्लोमा पण तुम्ही या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी मी डिप्लोमा करतो, तर इलेक्ट्रॉनिक्समध्येच माझा डिप्लोमा झाले असल्यामुळे स्टेट कुठला आहे तर ते स्टेट पण या ठिकाणी निवडू शकता. त्याच्यानंतर आपल्या कॉलेजचं नाव टाकून घ्या. या ठिकाणी आपल्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही 3 इयर्सचा डिप्लोमा जे काय केलेले असेल तर या ठिकाणी टाका. या ठिकाणी माझा डिप्लोमा पण झालेला असल्यामुळे या ठिकाणी मी डिप्लोमा या ठिकाणी टाकत आहे. तसे तुमचं जर डिप्लोमा जर या ठिकाणी झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही डिप्लोमा पण टाकू शकता. तसेच या ठिकाणी आपण आता एक 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 कागदपत्र या ठिकाणी फिलअप करत जाणार आहोत. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पूर्ण त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो. फॉर्म कसा काय राहायचा, काय करायचं कसं. तर आपण आता बघू शकता फिफ्थ सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फायनल. तर या ठिकाणी आपण टाकून घेऊ. या ठिकाणी आपण कधी पास झाला तर या ठिकाणी आपल्याला इयर ऑफ पासिंग टाकायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऍड करून या ठिकाणी आपल्याला परत या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट करायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपली क्वालिफिकेशन या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यानंतर अपलोड ऑफ डॉक्युमेंट प्रूफ म्हणजे आपला एक फोटो आणि या ठिकाणी सिग्नेचर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे. तर मी या ठिकाणी माझी फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी टाकून घेतो.
तर या ठिकाणी आता माझा फोटो या ठिकाणी अपलोड करतो. या ठिकाणी 30 KB पेक्षा कमी, 30 KB किंवा 70 KB म्हणते. तर या ठिकाणी फोटो 30 ते 70 KB 240 पिक्सलचा फोटो या ठिकाणी आपल्याला पाहिजे. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की फोटो किती बाय कितीचा. या ठिकाणी आता आपण फोटो आणि या ठिकाणी सिग्नेचर कॅप्चर केलेले अपलोड आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली फोटोग्राफी दोन्ही पण सेव्ह होईल. या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी प्रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी CBT 1 आणि CBT 2 या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट एक्झाम ट्रेड ऑफ द पार्ट B ऑफ CBT 2 या ठिकाणी निवडायचं आहे. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स किंवा रेडिओ TV असेल तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स मी या ठिकाणी निवडलेलं आहे. तर या ठिकाणी असिस्टंट लोको पायलट C आणि असिस्टंट 2 चेंज करायचं तर या ठिकाणी क्लिक हिअर टू चेंज करू शकता झूम. या ठिकाणी क्लिक टिक मार्क करून या ठिकाणी मला सर्व अटी शर्ती मान्य असं करून या ठिकाणी आपलं सिग्नेचर भरायचे. या ठिकाणी क्लिक करून प्रिव्ह्यू या ठिकाणी ऍप्लिकेशन तुम्ही बघू शकता. काही चुकलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही बदलू पण शकता. आणि ते ओके असेल तर या ठिकाणी टिक मार्क आणि सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. तर अशा या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला 500 रुपये या ठिकाणी फीस या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पेड करायचे आहे. तर या ठिकाणी पे नाव वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडं पुढल्या ऑप्शनवर या ठिकाणी रिडायरेक्ट केलं जाईल. तुमच्याकडे फोन पे असेल, गुगल पे असेल, NEFT असेल, SBI ब्रँच असेल, जे काय असेल, इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड असेल, जे काय असेल तर या ठिकाणी आपला पेमेंट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पेमेंट यावर